नमस्कार मित्रांनो, मी प्रतीक पळसमकर. तर आपला व्हिडिओ कट्टा यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर हा व्हिडिओ शिर्डीला चाललो आहे आम्ही. तर त्या संदर्भात आम्ही ब्लॉग शूट करतो आहे. तर तुम्हाला आवडेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आमचं ट्रॅव्हलिंग कसं होतं आहे, काय होतं तुम्हाला व्हिडिओमधून आम्ही टाकू आम्ही कसे आमचे ट्रॅव्हलिंग होते. तर ठीक आहे, आता आम्ही कोपरखेरणा स्टेशनला भेटू सर्व. चलो बाय. चलो बुलावा है साई बाबांचा बुलावा है. ब्लॉग आम्ही एवढा भन्नाट काढणार आहे ना, तुम्ही बघतच राहा आणि आम्हाला लाईक चॅनलला करा. बाबा काय येतं तिथे थोडं चल. दादा भेटलाय बाबे. साईराम भाई, साईराम भाई. एक जण आपलं पंटर कॅन्सल झालंय पण कोपरखेरण्यावरून ट्रेन भेटलेली आहे. आता आम्ही साईच्या वाटेला ठाणे स्टेशनला जाणार. ठाण्यावरून आम्हाला साई शिर्डी साईनगर. अरे तुलाच ब्लॉगर बनायला लागेल, मला सोडायला लागेल. आम्ही एक प्रकारे भन्नाट असा ब्लॉग तयार करणार आहे. तुम्ही बघायला विसरू नका आणि लाईक आणि सबस्क्राईबर करा. अजून काय, चला पुढे भेटू. अशा प्रकारे आहे आणि पहिला D18, तिसरा D17, चौथा D. जस्ट आता आम्ही सर्व भेटलोय ठाण्याला. आम्ही ठाण्याला पोहोचलोय. आता आमची थोड्याच वेळात ट्रेन येईल. रिझर्वेशन आहे आमचं, तसं काही टेन्शन नाही. गर्दीमध्ये जायची गरज नाही आम्हाला. रोहिण्या दिसत नाही. रोहिण्या का साईड आहे. चला मग पुढे बघू. ट्रेनमध्ये बसलो तुम्हाला व्हिडिओ चालू करू. मजबूत पडतात ना तुला. इथे पाहू शकता आमचा लाडका मित्र सुशांत कुंदरकर उर्फ छोटू यांना आम्ही इथे बॅगा उचला गावलेला आहे. त्यामुळे कि बोल रहा हूँ यार, बुरा लगता है भाई, आप लोग भी जानते हो. डायरेक्ट बॅगा दिला तुला. काय हो, एकटा चालला शिर्डीला. आज याला काय, आता गर्लफ्रेंडचा कॉल आला. आज आम्हाला विसरला. गर्लफ्रेंडचा कॉल आला तर विसरला लगेच रे. फोटो काढायचे समजा. नाही पुढे का नाही, इथंच आहे, इथंच आहे, इथंच आहे. इथंच आहे रे बाबा, इथंच आहे. जस्ट आता आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. खूप पद्धतशीर आम्हाला आधी घेऊन चाललंय. स्पॉन्सर बाय आदेश गायचडगे शिर्डी. बघू आता किती खर्च होतो आमच्यावर. बाबांचा बुलावा आला आम्हाला. राज खर्च होणार आहे भाई, राज खर्च होणार आहे आमचा. आता काय तुम्हाला सांगू. बघू आता किती खर्च होईल काय. इथं बाप पेट्यांची भांडणं चालू झालेली आहेत थोड्या वेळात, बघू शकता तुम्ही. आदेश गायचडकेला वाटलं आपल्याला विंडो सीट भेटले म्हणून तो जाम खुश होता. जाम खुश होता. पण काही कल्याणला काही कस्टमर म्हणजे पॅसेंजर चढले तेव्हा त्याला तिथून विंडो सीटवर उठवलं आणि साईड सीटवर बसवलं. तर तो एकदम जाम सॅड म्हणजे सॅड दिसतो. तुम्ही त्याचा चेहरा पाहू शकता. आदेश गायचडकेचा दाखवत नाही आता. मूड ऑफ झालेला आहे केल्यामुळे. ते जाऊ दे. हे काय तुला चक्कर विकर येते का? चक्कर येते. विंडो सीट गेल्यामुळे त्याला चक्कर येण्याची शक्यता आहे.
जस्ट आता आम्ही कसारा पोचलो. किती वाजले रे आद्या कसाऱ्याला पोचलो आपण? अडीच वाजले जस्ट कसाऱ्याला. आता आम्ही ट्रेन थांबली आणि गरम तर या साईडला एवढं होतं की आम्ही फिरलो तर काला होईल डायरेक्ट बाहेर. काला याच्यासारखा आपण दाखवतो तुम्हाला कोणासारखा. आधी इकडे बघ रे, सेम याच्यासारखा सेम. बाईनी जाम भारी जोक मारले. जाम गरम होते. काय सांगू तुम्हाला. अशा तऱ्हेने आमचे बाबा आपले झोपलेले प्रकट झोपून चालले आहेत पुरेपूर सीटचा फायदा घेऊन. बाबांचं स्वप्न बघत आहेत ते. बाबांचं स्वप्न दर्शन बघत आहे. दर्शन त्यांचं स्वप्न होतं की या तारखेला शिर्डीला जायचं आहे, म्हणून त्यांनी आम्हाला सर्वांना एकत्र करून व पूर्ण नियोजन करून पूर्ण दूरचा खर्च करून ते बोलले की फक्त या माझ्याबरोबर, अशी माझी एक इच्छा आहे. बस मस्त झोपले रे, जाम भारी झोपले. फुल एकदम फायदा घेतात स्टँडचा पिक्चर बघायसाठी. काय बोलत आता पिक्चर बघायला आले ट्रेनमध्ये झोपाचा सोडून. आमच्या छोटूला काही काम नाही तर रोहनला पण पिक्चर बघायचं आहे. ते एअरपोर्ट टाकून मस्त पिक्चर बघतात स्टँडला. तुटून भरले जेवायला. हां तुटून भरले जेवायला. काही बाद झाला. 2 समोसे घातले ना, बाद झाला. आमच्या आधे शेटने फुल झोप काढले. आज झोपलाय कसं झोपलाय बघा. मस्त झोपलाय तो. फुल एकदम नाईट करून आलाय आणि फुल आरामशीर झोपलाय. हे आमचे 2 पंटर मूवी बघतात. मूवी आता पोचू आम्ही थोड्या 5-10 मिनिटात पोचू आम्ही. तू कोणता पिक्चर बघतोय रे? रोहन सांगेल रोहन बोल. कोणता पिक्चर आहे बाबा? कोणता पिक्चर? कांतारा. काय गजब बेइज्जती है. हे कुठला नवीन आहे? हा हे आद्याला बघायचं पिक्चर आहे तो बाब्या. बाब्या बोल ना, काय आलं हे? बोल कुठला पिक्चर आहे? लवकर 3 एकदा परत बोल ना. लवकर 3 नक्की का? आद्या पिक्चरचं नाव बघ काय टाकलं. आद्याला शॉक बसला. नक्की बघ शॉक बसला. बाहेरचं क्लायमेट किती भारी आहे. पोचू आता लवकर. काय इथं जाम गरम होतं बाब्या. दिवसभर पिक्चर बघितला आद्या मित्रांनी. आम्ही मनमाड स्टेशनला पोचलोय. किती वाजले? 5-2 झाले. आता कसं वाटलं ट्रॅव्हलिंगमध्ये? एक नंबर आउटसारखा लय बेकार झालाय. काय तुम्हाला सांगू. पण मजा आली ना ट्रेनमध्ये. झोपून आलास तू तर. आमचं काय, आम्ही जागा राहिलो. रात्री नाईट छोटू तुम्ही पिक्चर बघून कसं वाटलं? लोकांनी प्रेमाचे पिक्चर बघितले. प्रेमाचे तर एवढी मजेशीर केली आम्ही की तुम्ही जर ब्लॉगमध्ये बघू शकता. जाम झोपले पण एकदम मजेशीर आलो आम्ही. ए बाबा तुझं काय एकटं चाललंय? काय आलं? सगळं रागायला आली सध्या. जाम भारी जोक मारलेस पण. ट्रॅव्हल्समध्ये बसले आम्ही. आता आम्ही थोड्या वेळात सीटला बसू. स्वर्ग म्हणजे काय तुम्हाला सीटला आल्यावर समजेल. बोला ओम साईराम. काय बोला होतं? ओम साईराम. लवकरच पोचू. 1 तास तरी लागेल पोचायला. आधीच पुढे बसला इथे. आता कॅमेरामध्ये नाही घेऊ शकत. तो पुढे बसला एकटा. तर आता आम्हीच ते पाठी निघत होतो. ट्रॅव्हल्स पूर्ण खाली बघू शकता. तुम्ही सर्वांनी या.
जस्ट आता आम्ही शिर्डीला पोचलो आहे. किती वाजले आता आपल्याला? 7:15 वाजले. खूप टाईम लागला आम्हाला, लेट झाला शिर्डीला. आता फ्रेश होऊन आम्ही पटापट फ्रेश होऊ आणि फटाफट आम्ही दर्शन वगैरे खाली. आपल्याला कुठलं हॉटेल माहिती चल बघूचं पुढे. आम्ही हॉटेलला पोचलोय. आमची रूम बघू शकता. चौघच आहे आम्ही. काय नॉर्मल रूम घेतली. आपल्याला कुठे जास्त दिवस राहायचं आहे, एकच दिवस राहायचं आहे आम्हाला. तर आता ते आम्ही वन स्टे थांबू आणि सकाळी आम्ही 9 वाजता आम्ही निघू. आमची ट्रेनची तिकीट पण बुक केलेली आहे. आम्ही 11 वाजता निघू. आता आमची कंडिशन खूप बेकार झाली आहे, बघू शकता. पूर्ण ऑइली फेस झालं आहे. आता फ्रेश वगैरे होऊ, साईबाबांचं दर्शन घेऊ, मग जेवू आणि मग रात्री थोडा टाईमपास करू इथे, एन्जॉयमेंट. आणि मग सकाळी मॉर्निंगला प्रसादी वगैरे घेऊन मुंबईला निघू. चला मग. साईबाबाच्या इथे तर मंदिरात तर आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे. मोबाईल आम्ही इथेच ठेवून जाऊ. थोडंफार परिसर तुम्हाला दाखवू, जमेल तेवढं. ठीक आहे, पुढे बघू आपण. काय ते दर्शन कसं झालं? आत्ता झालं मित्रांनो दर्शन. अशा प्रकारे चांगलं दर्शन झालं. वाजले किती राहिले? 9:35. दर्शन करून आम्ही खाली आलो. चलो पुढे बघू कसं काय होतं. अरे दर्शन झालं. काय घेणारच तू? बोल ना. अरे आपण सकाळी येणार आहे, सकाळी घेऊ ना आपण. आता घेतोय लगेच. आता नाही, सकाळी. चल माझा ब्लॉग कर. कुठे आहे दादा आपण? आपण जाऊ जेवायला. हॅलो. खूप गर्दी लाईन झालं. छोटू एवढा खुश झाला शिर्डी लावून? होय, एवढा खुश? साईंचा दरबारी आलो, खुश तर असणारच ना. मग आता पार्टी कोण देणार? तू देणारच? साईंचा प्रसाद भेटतो, तो प्रसाद खायला आम्ही आता चाललेलो आहे मंडळी. बोला काहीतरी बोल. काहीतरी बोल. काय बोलली? जगावाय सगळे चालले आम्ही छोटू बिना चपलेचा आहे. छोटू बिना चपलेचा आहे, मी बिना चपलेचा आहे. हे लोक बघ चपला घालून आले. तुम्हाला चपला घालून चाला. आम्ही कट्टर साई समजत आहे, त्यामुळे आम्ही अनुवानी पायाने चाललो आहे. काय नाही, आम्ही बुटं घालून आलो, त्याच्यामुळे आम्ही काही बुटं घालत बसलो नाही. डायरेक्ट आम्ही निघालो, तर दर्शन घेऊन आलो खाली बाहेर पहिला. आणि नंतर परत रूमवरनं मोबाईल वगैरे घेतले आम्ही, कारण की तिथे मोबाईल अलाउड नाहीत मंदिरामध्ये. त्याच्यामुळे मग आम्ही रूमवरनं मोबाईल वगैरे घेऊन आलो. तुम्हाला आम्ही जरूर सांगू. आणि आता डायरेक्ट हॉटेलमध्ये जेवू, कुठल्या तरी गरिबांच्या हॉटेलमध्ये जेवू. आपण ते शेठ लोक नाही का? आपण आता शेठ लोक साई भंडारचा प्रसाद आहे, तो प्रसाद खाऊ आम्ही. आणि परत रूमवर जाऊ. नाही भरलं तर आम्ही पुढे काय तर सोचू. सोचना तो पडेगा. रात को इधर जगने का अपने को. रात को निकलनी है, रात को भागना है, भागना है. घर पे होगी. तो है एक काय भी रात कैसे गुजरने वाले अपने. काय छोटू काय बोलायचं आहे का तुला? छोटू हा छोटू म्हणजे आमचा सुशांत कुंदरकर. रोहन शेठ काहीतरी बोलतात. बोल बोल. हा छोटू म्हणजे आमचा सुशांत कुंदरकर. आम्ही त्याला लाडाने त्याला सुशांत छोटू बोलतो. बाबा पाय दुखायला लागले जाम. पाहिजे आज थांब जरा असते चाल.
मजा येते शिर्डीला जाम थंडी आहे, एवढी थंडी नाही पण आहे थंडी. दुपारी जाम गरम होत होतं. या साईडला थंडी आहे नॉर्मली. इथून 5 मिनिटावर आहे ते महाप्रसाद. लांब आहे 5 मिनिटावर. ठीक आहे चालेल. पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे महाप्रसादाला. साईमयी सकाळ सर्वांना. तर आता शिवमय सकाळ भावंडो. अजून बोला ओम साईराम. आता आम्ही इथून निघू मुंबईसाठी आमच्या घरी. सकाळी सकाळी आम्ही बाबांचे दर्शन घेतलं द्वारकामाईचे आणि आता आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला म्हणजे आम्ही आमच्या घरच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर अजून आमचा- काय? बोल तू बोल. मी ऐकतो. तर आमचा कसा प्रवास होईल हे तुम्हाला आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवूच. तुम्ही नक्कीच पहा. आम्ही रात्री काही जास्त शूट केलं नाही. आम्ही आलो आणि डायरेक्ट झोपलो कारण की खूप दमलेलो ट्रॅव्हलिंग करून. तर आता निघतोय आम्ही. किती वाजले रे? 7:30 वाजले. आता आम्ही इथून निघतोय. आमची 11ची ट्रेन आहे. आम्ही 7:30ला निघतोय. आम्हाला अजून 3 तास ट्रॅव्हलिंग करायची. बघू आता आदेशने कुठली बस बुक केली तर आता बस बुक केली ती पूर्ण. झोपून आलो आम्ही. काय आद्या काय झालं तुला? कंटाळला? ठीक आहे चला मग बाय. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. साईराम. आणि कमेंट मध्ये साईराम 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 बोला. ओम साईराम. चला मग आता भेटू नेक्स्ट व्हिडिओ. इसी के साथ आज की मजदूरी यहीं खत्म करते हैं। अगर तुम्हें वीडियो पसंद आई तो लाइक मारो यार। मुझे नहीं पता, मुझे 2 मिलियन लाइक्स चाहिए, कैसे ना कैसे करके मुझे चाहिए। इतना झिला मैं कभी नहीं होऊंगा अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊं। मुझे चाहिए ही चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। अब मैं भी जा रहा हूं, मुझे पैसों के पीछे भागना है। बाय।